नमस्कार. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमागे फक्त आहारामध्ये त्याची कमतरता आहे हे एकच कारण नसतं, तर ॲब्झॉर्प्शनमध्ये म्हणजे त्याच्या शोषणामध्ये काही प्रॉब्लेम झाला तरी पण व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी निर्माण होऊ शकते. तर शोषणामध्ये प्रॉब्लेम होण्याची काय काय कारणं आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी डॉक्टर दीप्ती कंधारे. तर व्हिटॅमिन B12च्या शोषणामध्ये महत्त्वाचा अडथळा त्यातलं पहिलं कारण म्हणजे डायबेटीस. जर तुम्हाला विशेष करून 2-3 वर्षापेक्षा जास्त काळ डायबेटीस असेल आणि त्यासाठी जर तुम्ही मेटफॉर्मिन घेत असाल तर त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट म्हणून B12चं अब्झॉर्प्शन कमी होतं. मग तुम्ही किती अगदी नॉन व्हेजिटेरियन असाल, तुमचा आहार अगदी व्यवस्थित असेल तरी जर त्याचं शोषणच झालं नाही तर तुमच्यामध्ये कमतरता निर्माण होते. आणि त्यात जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा व्हीगन डाएट फॉलो करत असाल तर मग डेफिनेटली तुम्ही B12ची टेस्ट केली पाहिजे आणि डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स घेतली पाहिजे. इथे आता मुख्यत्वे करून एकतर हाय डोस सप्लिमेंट्स देऊ शकतात डॉक्टर किंवा कधी कधी इंजेक्शन पण प्रिस्क्राईब करू शकतात. तिसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे एक्सेस अल्कोहोल. तर अल्कोहोल तर अनेक गोष्टींसाठी कारणीभूत आहे, तर त्याचप्रमाणे या बाबतीतही आहे की जर जास्ती प्रमाणात अल्कोहोल घेतलं गेलं तर त्यामुळे अनेक बाबतीत अनेक न्यूट्रिएंट्सच्या शोषणाचा प्रॉब्लेम येतो आणि व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण असतं. यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्टमक ॲसिड फॉर्मेशन प्रॉपर नसणं. म्हणजेच त्याला आम्ही आयुर्वेदिक भाषेमध्ये असं म्हणतो की पित्त वाढलेलं आहे आयतर, पण त्याचं काम नीट होत नाही आहे, म्हणजे सामपित्त असतं किंवा पित्त त्याचं जे पचनाचं काम नीट करायला पाहिजे ते करत नसतं. तर बऱ्याचदा असं दिसतं की ज्यांना ॲसिडिटीची तक्रार खूप दीर्घ काळ आहे ते लोक खूप वेळ अँटासिड घेत राहतात, म्हणजे कधी मनाने घेतात किंवा कधी लक्षणं आहेत म्हणून घेत राहतात आणि याचा परिणाम म्हणून शरीरामधलं पित्त बिघडतं किंवा ॲसिड कमी होतं. त्यामुळे हे जे शोषणाचं काम आहे म्हणजे B12 असेल किंवा बाकी न्यूट्रिएंट्स पण असतील तर त्याचं शोषण नीट होत नाही. तर थोडक्यात आम्ही असं म्हणतो की सामपित्त असेल किंवा पित्त त्याचं कार्य नीट करत नसेल, म्हणजे नुसतं वाढलंय, ॲसिडिटी खूप होतीये, जळजळतंय, असं वाटतंय की शरीरामध्ये पित्त खूप साठलंय पण त्याचं काम ते नीट करत असल्यामुळे पचन नीट होत नाही. तर मग अशा वेळेला माझा सल्ला हाच आहे की एकतर दीर्घकाळ तुम्ही ओमेदसारखी औषधं म्हणजे अँटासिड घेऊ नका. आणि आयुर्वेदामध्ये अशी अनेक उत्तम औषधं आहेत, अनेक अशा चिकित्सा आहेत, पंचकर्म आहेत की ज्याने या पित्तावर उपशम येतो आणि ते जे खराब झालेलं आहे ते नीट होऊन ते चांगल्या पद्धतीने काम करू लागतं. तर वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही अशी औषधं घ्या जेणेकरून तुमचं ॲब्झॉर्प्शन सुधारेल. याशिवाय हे फक्त स्टमकपुरतंच मर्यादित नाही, तर इंटेस्टाईनचाही कोणता आजार असेल किंवा पचनाचे काही प्रॉब्लेम्स असतील तिथून जर शोषण नीट होत नसेल तरी पण हा त्रास सुरू होऊ शकतो. एक लक्षण जे तुम्हाला या लोकांना अगदी दिसू शकतं ते म्हणजे ज्यांना अगदी खाल्ल्या लगेच फुल वाटतं पोट, जास्ती खाता येत नाही किंवा गॅसेस होतात, ढेकर येतात, ब्लोटिंग होतं. तर या लोकांना असं लक्षात येऊ शकतं की ॲब्झॉर्प्शनचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे अनेक डेफिशियन्सीज निर्माण होतात. यानंतरचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे वाढत्या वयानुसार आपोआपच शोषण कमी व्हायला लागतं. त्यामुळे ओल्ड एजमध्ये हळूहळू म्हणजे 60 नंतर वगैरे B12ची डेफिशियन्सी दिसायला लागते. तर या बाबतीत तुम्ही विशेष करून लक्षणांवर लक्ष दिलं पाहिजे की तुम्हाला कोणती लक्षणं येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल अचानक थकवा जाणवतोय, फटीग येतोय, हातापायाला जर मुंग्या येत असतील किंवा कधी कधी चालताना किंवा असं बॅलन्स कमी झालाय असं वाटत असेल, नंतर मेमरीमध्ये थोडे प्रॉब्लेम येत असतील की अगदी छोट्या छोट्या गोष्टी पटकन आठवत नाही आहेत, तर अशी काही लक्षणं जेव्हा असतील आणि अजून एक मुख्य लक्षण जे अगदी कॉमन आहे म्हणजे जे आपल्याला लहानपणापासून पण माहीत असतं की जर वरचेवर तोंड येत आहे, नंतर जिभेवर काही अल्सर येत आहे, अशी जर काही कारणं असतील तर तुम्ही व्हिटॅमिन B12 चेक केलं पाहिजे आणि त्यानुसार आहारामध्ये काही बदल किंवा औषधं सप्लिमेंट्स असं घेतलं पाहिजे. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचा आहारच जर परिपूर्ण नसेल, म्हणजे अगदी स्ट्रिक्टली व्हीगन असेल, प्राणीच्या पदार्थांमधून मोस्टली हे मिळतं, त्यामुळे जर प्राणीच्या पदार्थांपैकी म्हणजे अगदी दूध किंवा दुधाचे पदार्थ असे घेतले जात नसतील तर नॅचरली तुमच्यामध्ये कमतरता येणारच.
आता यावर उपाय तर मी प्रत्येक वेळेला जसं सांगितले तसं की ते कारण रूल आउट करणं, म्हणजे ज्या कारणामुळे हा त्रास होतोय तर ते कारण नष्ट होईल असं बघणं, म्हणजे त्याच्यावर उपाय करणं, हाच याच्यावरचा उपाय आहे. आहारामध्ये नॉनव्हेज हे तर आहेच, आणि व्हेजिटेरियन लोकांमध्ये मग दूध आणि दुधाचे पदार्थ हे, आणि काही प्रमाणात पालेभाज्या किंवा बीट याच्यामध्ये सुद्धा स्मॉल अमाऊंटमध्ये असतं, त्यामुळे तो आहार तुम्ही वाढवला पाहिजे. जाता जाता म्हणजे व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची टिप म्हणजे अशीच सांगेन मी, की तुमच्या डायजेशनवर म्हणजे व्यवस्थित पचन प्रक्रिया होते की नाही, नंतर त्याचं ॲब्झॉर्प्शन होते की नाही, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं की पोट डब्बं होणं, गॅसेस होणं, जळजळणं, नंतर खाल्यावर पण सतत फुल वाटणं, पोट साफ न होणं, अशी कोणतीही लक्षणं असतील तर त्याच्यावर जर योग्य उपाय केले तर या बाकीच्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.